मंडळी नमस्कार. नमस्कार. खिलार शेतकरी शान परिवार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या खिलार शेतकरी शान परिवारकडून भरपूर काही शिकायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे आणि ज्यांना खरंच वास्तव टिकायचं आहे त्यांनी वास्तव गोष्टी अनुभवायला शिका. कारण आज आपल्या आयुष्यात एक खूप महत्वाची चवीची गोष्ट आहे ती म्हणजे खिलार. फक्त चवीचीच बघून जमणार नाही की त्याच्याकडे खरंच आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा बघितलं पाहिजे. आर्थिक दृष्टिकोनातून बघत नाहीत लोक, काही जण जे बघत नाहीत आर्थिक दृष्टिकोनातून, खरंच त्यांच्यामुळं ही गायी मौल्यवान वाटत नाही. आणि जे आर्थिक दृष्टिकोनातून बघतात तर ती खरंच मौल्यवान वाटते. का तर आज आपण बघतोय की माणसाच्या पोटाला जन्माला आल्यानंतर आपण पैसे कमवण्यासाठी काहीही करतो, कुठलाही धंदा करतो. पूर्वीसारखं राहिले नाही की कोणताही समाज हा कोणताही व्यवसाय करू शकतोय आज. कारण का व्यवसाय करून खायला कोणाची भीती आहे का असं म्हणतो माणूस, बरोबर. कुंभाराचा व्यवसाय करतो, लोहाराचा व्यवसाय करतो, शेतकऱ्याचा व्यवसाय करतो. पण आज काय झालंय की पैसा कमवायचा ना, फक्त आणि फक्त पैसा कमवायचा आहे, काही असू दे, हे 99% लोकांचं मत आहे. मात्र आज आपलं आयुष्य जगत असताना आपलं शरीराचं आरोग्य, मातीचं आरोग्य सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि हे मातीचं आरोग्य आणि शरीराचं आरोग्य आणि बौद्धिक विकास ह्या तीन गोष्टींना एकत्रित बांधून काम करणारी गोष्ट म्हणजे देशी गाईचं दूध आणि तूप आणि तिच्या अंगावरून हात फिरवणं आणि शेण. आणि देशी गाई जन्मल्यापासून मरेपर्यंत ही पावलोपावली महत्वाचे कामाचे ही फक्त प्रत्येकाच्या लक्षात आली पाहिजे. आणि ज्यांच्या लक्षात आलेलं आहे तर ते आपल्या आयुष्यातला वेळ काढून, खर्च करून, त्याचं प्लॅनिंग करून हे जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत. कोणत्या ठिकाणी? ज्या ठिकाणावरून खरं काहीतरी शिकायला मिळतंय, अनुभवायला मिळतंय, किंवा त्या ठिकाणाची माहिती कोणीतरी कोणाला तरी दिलेली असते, त्यामुळे तो जागा सोडत असतो. आणि जे कष्ट करतायत, जे खरंच खर्च करतायत, जे वेळ देतायत, त्यांचा एक इतिहास असणार आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही किती ताकद लावताय त्या प्रमाणात तुमचा इतिहास असणार आहे. ह्या खिलार दुनियेमध्ये सगळंच काही सगळ्याला कळते असं नाही. जवळपास 99.99% एडिटिंगवर मीडियावरती म्हणा, किंवा फोटोवर म्हणा, व्हिडिओवरती म्हणा, किंवा एकमेकाच्या सांगण्यावरून, किंवा एकमेकाकडे बघून, किंवा आपला पैसा कुठं गुंतवायचा, किंवा आपलं कुठेतरी नाव करायचं आहे तर या खिलारचा वापर करूया, अशा वेगवेगळ्या मार्गाने उड्या मारत आहेत. तर त्या प्रकारे उड्या न मारता आपलं अंतकरण व्यक्त व्हायला शिका, व्यक्त करायला शिका, आणि एखाद्याचं अंतकरण व्यक्त करून घ्यायला शिका. खिलार शेतकरी शान परिवार हा चारही बाजूने प्रत्येकाला तयार करत आहे. पण कोणी किती तयार व्हायचं, कोणी किती खर्च करायचा, कोणी किती कष्ट करायचं, आणि कोणी किती वेळ द्यायचा आपल्या स्वतःला पण आणि समोरच्याला पण, हे आजच आणि आत्ताच तात्काळ ठरवा, उद्या नाही. आपण आत्ताच्या जगात बघतोय जवळपास खाणं पिणं हे रासायनिक झालेलं आहे, सेंद्रिय कमी झालेलं आहे. कारण का आज जर्शीने जागा घेतली, म्हशीने जागा घेतली, इतर व्यवसायाने जागा घेतली. आपण बघतोय समाजात जिकडं बघल तिकडं तुम्हाला हा डेअरीचा दुधाचा व्यवसाय दिसेल. आणि ते दूध पॅक करून आपण शहरात आपला मिळणारा पगार आहे तर त्या पगारातून ते पैसे त्या गोष्टीला घालतो, म्हणजे डोळ्या आडच्या गोष्टीला आपण पैसे खर्च करतो. तर हात जोडून विनंती आहे सर्वांना, रिक्वेस्ट आहे माझी, तुम्हाला पैसे खर्च करायचेत ना, तुम्हाला वेळ द्यायचा आहे ना, तुम्हाला कष्ट करायचं आहे ना, समोरची गोष्ट योग्य आहे का, तर त्या गोष्टीसाठी तुम्ही खर्च करा. तर एक सर्वसाधारण गणित सांगतो, ज्यांना अफाट पगार आहे, त्यांना अफाट पैसे आहेत, जे कोट्याधीश आहेत, त्यांना तो पैसा कोणत्या ठिकाणी खर्च करायचा हे माहित नाही. कारण का त्यांच्या वडिलोपार्जी, त्यांच्या आजोबापासून, पूर्वीपासून कोणतरी वास्तव कष्ट केलेलं असते, म्हणून त्या ठिकाणी ते मोठे झालेले असतात. म्हणून त्यांना माहित नसते की तो पैसा कुठं वापरायचा. आणि जे मध्यम वर्गात असतात, करून खाणारे असतात, छोटे मोठे व्यवसाय करणारे असतात, तर त्यांना माहित असतं की आपल्या आयुष्यातलं सगळंच वेळ, खर्च, कष्ट कोणाला वापरायचंय आणि आपल्याला कधी वापर करून घ्यायचंय आणि कशासाठी वापर करून घ्यायचंय. ह्या खिलार दुनियेत जेवढं बोलता येईल तेवढं खूप कमी आहे, जेवढं ऐकता येईल तेवढं सुद्धा खूप कमी आहे. पण ऐकणारा, अंमलात आणणारा झाला की वेळेवरती सगळ्या गोष्टीची चव आपल्याला समजत जाईल. तर खिलार शेतकरी शान परिवारचं वेळेवरती जो खरंच अंतकरणातून व्यक्त होतो, अंतकरणातून वेळ देतो, अंतकरणातून कष्ट करतो, अंतकरणातून जातीने सरळ पद्धतीच्या भेटीला महत्व देतो. पण माहित नसतं त्या व्यक्तीला आपण सरळ पद्धतीची भेट घेतली, पण त्या व्यक्तीला जाणीव करून देणं आणि जगापुढे मांडणं, एक त्यांची ओळख बनवणं, हे माझं काम आहे. त्या खिलार दुनियेत, खिलार क्षेत्रात प्रत्येकाला वाटतं
की आपल्याकडं एखादी चांगली व्हिडिओ झाल्यानंतर, चांगला फोटो झाल्यावर, चांगली एडिटिंग झाल्यानंतर, आपल्याकडे एक नंबर बैल झाल्यानंतर, एक नंबर बैलाचा अर्थ समजायचा सोडा, एक नंबर व्हिडिओ कळते, फक्त बैल कळत नाही. बारकाईनं लक्ष द्या, कडू आहे पण सत्य आहे. तर त्यानंतर आपण चर्चेत येऊ असं वाटतं. पण खिलार शेतकरी प्लॅटफॉर्म असा आहे की जे अंतःकरणातून प्रेम करतायत, तर त्या प्रेम करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा मी जगासमोर मांडतोय. म्हणजे तुमच्या नावाला चर्चेला या चॅनल कडून सुरुवात आहे, हातभार आहे, तर तो कोणी विसरू नका. त्यातलंच एक उदाहरण आहे. असं दररोज उदाहरण आहेत. भेटीला आल्यानंतर मी प्रत्येकाचं मत व्यक्त करतो, कारण का ते एवढ्या लांबून यायचे आणि त्यांना नमस्कार करायचं, रामराम करायचं, झाला विषय संपला, चहा पाणी करायचं, जेवण करायचं झालं, तेवढं नाही. पण त्यांच्या आतून काहीतरी आपण जाणून घ्यायचं आहे, शिकायचं आहे. म्हणजे ऐकणारा, बघणारा, मुलाखत घेणारा समजा, किंवा मी कॅमेरा लावलाय समजा, तर करतोय हे योग्य व्यक्तीसाठी करतोय का, हे प्रथम जाणून घ्यायचं आपलं काम आहे. जातीनं वागणं आपलं काम आहे. नंतर बघणाऱ्याने म्हणा किंवा ज्यांची व्हिडिओ काढतोय त्यांनी प्रत्येकाने या खिलार दुनियेत कसं टिकायचं हे ठरवा. आणि महत्वाचा म्हणजे प्रत्येकाला गुरु असावा. गुरु केल्याशिवाय पर्याय नाही. आयुष्यात 3 गुरु असतात. एक जन्मदाता गुरु असतो, एक 4 भिंतीतला पुस्तकी ज्ञान शिकवणारा गुरु असतो, आणि एक व्यवहार ज्ञानाचा गुरु असतो. हे 3 गुरु प्रत्येकाच्या आयुष्यात फिक्स आहेत. का? ज्याच्या घरात जर नाद एकच असेल, छंद एकच असेल, बापाचा नाद आहे, तो लेखाला नाद आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला बाकीचा गुरु करायची गरज नाही. मात्र तुम्हाला वडिलोपार्जित व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात जर पदार्पण व्हायचं असेल, काम करायचं असेल, तर त्या ठिकाणी त्या क्षेत्रातला गुरु असावा. जसा माझा क्षेत्रातला जन्मदात्यापासून मी शेवटपर्यंत एकच गुरु ठेवलाय, आणि एकाच गुरुमुळे मी एका गोष्टीमध्ये एकनिष्ठ राहिलोय. ते म्हणजे जातीवंत आखीव रेखीव कोरीव काटाळ फुल चित्रा कोसा बारकावा असणारा, या गोष्टीसोबत मी एकनिष्ठ आहे. तर खिलार शेतकरी शान परिवारमध्ये जे दाम्पत्य म्हणजे एक फॅमिली आली आहे, तर त्यांची ओळख आणि त्यांच्या मनातलं एक अंतकरण खिलार बद्दलचं, किंवा खिलार म्हणजे काय समजले, किंवा इथं का आलेत, कशासाठी आलेत, त्यांना कोणी पाठवलं, संकल्पना कोणी दिली, 1-2 मिनिटात त्यांच्याकडून व्यक्त करून घेतोय. आणि असे व्हिडिओ प्रत्येकानं बारकाईनं अनुभवायला विसरू नका. कारण आपण समाजात कोणाला तरी नावं ठेवत असतो, कोणाचं तर कौतुक करत असतो, पण नावं ठेवतोय ते आपलं खरंच बरोबर आहे का, किंवा एखाद्याच कौतुक करतोय ते खरंच बरोबर आहे का, याची शहानिशा करून देणारा हा चॅनल. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या. माझं नाव विक्रम सूर्यवंशी. माझं गाव मान तालुक्यामध्ये येतं, मान सातारा. मी तुमचे यूट्यूबला वगैरे चॅनल बघतो, आणि मला तुमचे मित्र संदीप बिचुकले यांनी रेफरन्स दिला, म्हणून मी इथं बघायला आलो. आणि माझं खिलारबद्दल एकच मत आहे, जर इथून पुढं माणसाला निरोगी राहायचं असेल तर प्रत्येकाच्या दारात एक खिलार गाय पाहिजे. का? तर मी कुठेतरी वाचलं की खिलार गायच्या वशिंडापासून कामधेनू म्हणून एक काहीतरी नस जाते. त्या जर नसेवरून तुम्ही हात फिरवला तर तुमचं बीपी, शुगर सगळं नॉर्मल होतं, आणि तिचं गोमूत्र असेल किंवा शेण असेल त्याचाही काय आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. आणि दूध तर काय विषयच येत नाही. दूध लहान मुलांसाठी अमृताप्रमाणेच असते. म्हणून प्रत्येकाच्या दारात एक खिलार असायलाच हवी, जर माणसाला निरोगी राहायचं असेल तर. याच्यासाठी नाही का आम्ही बघितलं. सध्या काय करतात तुम्ही? मी वेल एज्युकेटेड आहे. आता सध्या मी LLB आहे, पण मी आता निवांतच आहे. माझी मिसेस IT मध्ये मास्टर डिग्री झाली. नमस्ते. तिथं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते. आम्ही आता दोघे बेरोजगारच आहे सध्या. हा. बर. आणि तुमचं युट्यूब चॅनल वगैरे बघितलं, आम्हाला खिल्लारबद्दल थोडीशी नाही का आपुलकी वाटते, किंवा आपल्याही दारात असावं असं वाटतं. तुमचं चॅनल बघितलं, तुमच्याकडे गायी वगैरे आहेत, म्हणलं नाही का भेटून यावं, म्हणून आम्ही भेटायला आलो तुम्हाला. बस. बर. मग माझी कल्पना कधी लागली, कोणी दिली, किंवा ह्या चॅनलची ओळख कशी झाली? मला खिल्लारचा पहिल्यापासूनच नाद. तर मी असं युट्यूबला वगैरे असं चॅनल बघायचो, त्यात तुमचं चॅनल यायचं. ते बघत 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 तेच नाही का लाईक वगैरे केलं त्याच्यानंतर त्याचे तुमचे सगळे चॅनल दिसायला लागले मला. आणि तुमचे मित्र, आणि तेच माझे मित्र आहेत संदीप बिचुकले म्हणून, त्यांनी मला सांगितलं की या चॅनलवर सगळी माहिती येते, आणि सगळे बाकीचे नाही का तुम्हाला खिल्लारबद्दल सगळी माहिती कळेल, किंवा बाकीच्या डीप मध्ये सगळ्या गोष्टी खाचाखोडा सगळ्या कळतील. तिथून पुढे मी चॅनल बघायला लागलो,
आणि त्यांनी परत नंतर तुमची आणि माझी ओळख झाली. त्याच्यानंतर त्यांनी ओळख करून दिली. तुम्ही त्यांना क्रॉस प्रश्न केला नाही का की तुम्ही हाच चॅनल का सांगताय मला? नाही, मी कसं आता माझा त्यांच्यावरती पहिल्यापासून चांगले जोडीदार आहेत, त्याच्यामुळे विश्वास आहे आणि ते सांगतील ते 100% बरोबर असेल ना. त्याच्यामुळे बाकीचं विचारायचं, क्रॉस प्रश्न करायचं काही म्हणजे विषयच नाही ना राहिला. क्रॉस प्रश्न असावा का प्रत्येक क्षेत्रात? असायला हवा. जर डाऊट असेल तर क्रॉस प्रश्न पण असायला हवा. बर बर. जर डाऊटच काय नसेल तर हम्म. काय गरज नाही पडत, नाही का. साधारण तुम्ही किती किलोमीटर आलात? सरासरी 200च्या आसपास भरतोय आमच्या घरापासून. याच्या अगोदर एवढा प्रवास केलाय? नाही. बर. या खिलारच्या विषयासाठी कधी इतर ठिकाणी कधी गेलात किंवा एखाद्या चॅनलच्या घरी गेलात? नाही, पहिल्यांदाच. बर. मग तुम्ही इकडे चॅनल कडे जायचं म्हणून आलात का तुम्हाला काय करायचं होतं म्हणून एवढा किलोमीटर अंतर पार केलं? आम्हाला खिल्लारही बघायचं होतं. तुमच्याकडे गायी वगैरे आहेत, त्यांचं संगोपन वगैरे बघायचं होतं आणि इकडचं म्हणलं माहितीही कळेल आणि तुमच्या मित्रांनी सांगितलं नाही का, एक वेळ तुम्ही भेट देऊन या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल सगळ्या गोष्टी, म्हणून आम्ही इकडे आलो. आम्हालाही खिल्लार बद्दल प्रेम आपुलकी आहे. म्हणजे मित्रांनी सांगितलं की एकदा भेट द्या म्हणजे आणि लक्षात त्यानंतर येईल. पुढच्या गोष्टी हा. पुढं. त्यांची ओळख कधीपासून आहे मित्राची? त्यांची बऱ्याच दिवसापासून, कारण मी कॉलेजला LLB कॉलेजला फलटणला असताना मी 2013-14 ऍडमिशन, तेव्हापासूनची त्यांची ओळख आहे. बर. खूप जुनी ओळख आहे. हा. बर. म्हणजे ही आवड तुमची पारंपरिक वडिलोपासून आजोबापासून आहे का? नाही. कारण आम्ही एवढं शिकलो, आम्ही गाय घ्यायची म्हणलं तर घरचे आणि जवळची पाहुणे राव येड्यात काढायला लागले. काय येडा आहे, काय करते, कोणाच्या दादाला लागते, काय करते, असं नाही काय बोलतात. वास्तव बोलतात. 100% तोंडावर बोलतात, मागं बोलतात. ज्याचं तोंडावर बोलायचं डेअरिंग होत नाही ते मागं पण चर्चा करतात. देशी गाईचा विषय डोक्यात ठेवला म्हणून किंवा त्या देशी गाईच्या पाठीमाग आहे म्हणून समाज बोलतोय. काय लोक सध्या प्रॅक्टिकली विचार करतात आणि जो प्रॅक्टिकली विचार करतो तो देशी गाय पाळूच शकत नाही, असं माझं मत आहे. बर. तुम्ही नाही का, देशी गायचा प्रॅक्टिकली विचार म्हणजे फायदा आहे, पण तो समजून घेतला तर तुम्हाला कॅश मध्ये किंवा ह्याच्यात फायदा नाही, नगद मध्ये फायदा नाही मिळणार देशी गायचा. तुमचं शरीर निरोगी राहील, तुम्ही व्यवस्थित राहाल, बाकीचा हा फायदा मिळेल, पण कॅश मध्ये तुम्हाला काय फायदा मिळणार नाही देशी गायचा. म्हणजे मिळणार नाही असं नाही मला म्हणायचं, पण कमी असेल थोडाफार. तर कसं लोकांच्या डोक्यात हल्ली मग देशी गाय पाळण्यापेक्षा त्याच्यापेक्षा जर्सी पाळ, मग नाही का महिन्याला 4-5, 2-4 हजार रुपये मिळतील. पण अरे त्याला सगळ्यात महत्वाचं मला हे कळत नाही की त्या जर्सीला तिच्या कानावर बसलेली माशी उठवायची येत नाही, कळत नाही, त्याचं दूध प्यायचं. माणूसही तसाच होणार ना, हे महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या शरीरात जे काही गोष्टी जातात, पोटात जातात, त्यावरती आपली बुद्धी अवलंबून राहते. 100%. याचा अर्थ असा आहे. 100%. बर. आता तुम्ही सध्या सांभाळताय का खिलार? आहे माझ्याकडे काय आहे. हा. बर. मग ते कधीपासून सुरुवात झाली तुम्ही खिलार सांभाळायची? काय काय घडवलं तुम्ही त्यासाठी? मी खिलार सांभाळायचा 2-3 वेळा प्रयत्न केला. कसा केला प्रयत्न? मी पहिल्यांदा एक गाय आणली, म्हणजे दिलीच होती मला. ती बराच प्रयत्न करून अशीच फुकट दिलेली, पण मला ती गाय एवढी किंमत घालवली मी, पण ती काय गाभ गेलीच नाही. त्याच्यानंतर मी ती गाय एवढी चांगली होती की सोडून कुठं द्यायची किंवा काय करायचं ह्याच्यामुळे मी ती गाय गाडी करून तिला मी खरसुंडीला नेऊन सोडलं. तिथं त्यांची गोशाळेची पावती वगैरे फाडली का, तर ती गाय कापली जाऊ नये किंवा कुणी तिचा मिसयूज केला जाऊ नये म्हणून मी ती गाय केली. त्याच्यानंतर दुसरी एक गाय आणली, ती पण व्यवस्थित होती. त्याच्यानंतर ती घरी आल्यानंतर मारायलाच लागली, ती एका मित्राला मी अशीच देऊन टाकली. त्याच्यानंतर आता मी तिसरी गाय आणली, ती पण 4-5 महिन्यापूर्वी घेतली, येली वगैरे म्हणजे आहे, आता व्यवस्थित आहे. म्हणजे ती फक्त दुधाचा विचार, कारण घरात लहान मुलं असल्यामुळे नाही का, दुधासाठी घेतली मी बस. त्या सुरुवातीच्या 2 गायी तुम्ही सांभाळायसाठी घेतल्या होत्या, म्हणजे विकत घेतल्या होत्या का अशाच पाळायला भेटल्या होत्या? एक अशीच दिलेली आणि एक विकत घेतलेली. बर. तुम्ही स्वतःहून विचार करून घेतल्या होत्या जाऊन का समोरून चालून आल्या होत्या? नाही, मीच घेतलेलं स्वतःहून. बर. काय आला अनुभव त्या गोष्टीतून, त्या गेलेल्या वेळेतून? अनुभव गायीच्या बाबतीत प्रॅक्टिकली फायदा होईल नाही होईल बाकी माहित नाही, पण एक समाधान वेगळं राहतं.
गाय जर दारात असेल ना तर त्या घराचं नाही का, घरात लक्ष्मी असल्यासारखंच राहतं. तुम्ही तिथलं वातावरणच फ्रेश राहणार गाय जर दारात असेल तर. बर बर. आणि जर आर्थिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर तो दृष्टिकोन साध्य होईल का, किंवा त्यासाठी काय करावं लागेल? त्या दोन पाळायला गायी घेतल्यानंतर तो अनुभव आलाय का, विचार केला होता का तुम्ही? नाही, असा काही विचार केला नाही. आता हे प्रत्येकाच्या मान्यावरती राहते अवलंबून. पण माझं एक मत आहे, तुम्ही आर्थिक फायदा बघण्यापेक्षा शरीर महत्वाचं आहे. तो शारीरिक फायदा म्हणजे नाही का, तुम्ही कितीही पैसे दिलं तर तो न भरून येणारा म्हणजे नाही का, त्याची बरोबरी करू शकत नाही असा फायदा होऊ शकतो जर देशी गाय पाळली तर. आता आपण बघतोय अगदी 25, 27, 30 वर्षाच्या मुलांना पण शुगर, बीपी किंवा अगदी 30-35व्या वर्षी हार्ट अटॅक येतोय. याची कारणच आहेत, आपण खातोय ते सगळं भेसळयुक्त किंवा बाकीचं प्रत्येक गोष्टीला दवाखाना करत बसणार का तुम्ही? जर तुम्ही त्या देशी गायच्या सहवासात आला तर तुम्हाला शुगर, बीपी अगदी नॉर्मलच राहील तुमचं, हे मला वाटतं नाही का. म्हणजे आपले आरोग्याचे धन आहे ते. हा हा हा, बरोबर. बरोबर. तर आर्थिक दृष्टिकोनातून जर बघायचं म्हणलं तर काय गोष्टीचा विचार करावा लागेल तिला, आणि केलेला आर्थिक दृष्टिकोनातून बघितलं तर चालेल का त्या गाईला, देशी गाईला? आता हे प्रत्येकाचं मानणं राहतं बरं का. आता आर्थिक दृष्टिकोनासाठी बाकी इतर कोणतंही काम करतो माणूस, जर आपण तिच्याकडे आर्थिक दृष्टिकोनातून बघून जर त्या पद्धतीनं आपण विचार करून तिचं संगोपन केलं तर मग फायदा होऊ शकतो की. तुम्ही चांगल्या क्वालिटीचं ब्रीडिंग करा किंवा बाकीचे. तुम्ही जर फक्त म्हणसाल नाही का आर्थिक दृष्टिकोन स्ट्रॉंग झाला पाहिजे किंवा काय, असं नाही होऊ शकत. तुम्ही त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे. ब्रीडिंगवर सगळ्यात महत्वाचं काम ब्रीडिंगवर केलं पाहिजे. नाहीतर तुम्ही गाय पाळणार, तिला डॉक्टर बोलून भरणार सिमेंट्स, त्याचा काय फायदा आहे? तर तुम्ही ब्रीडिंगवर काम कराल तर नाही का क्वालिटी सगळी म्हणजे फायदा अशी क्वालिटी होईल आणि इथून पुढची पिढी व्यवस्थितच येईल माझ्या मते. नाही, बदल घडत जाईल. ठीक आहे. याच्या अगोदर कधी तुम्ही प्रवास केला नाही? नाही नाही. बर बर. मग आज तुम्ही घरच्यांना सोबत घेऊन आलात, काय विचार केला त्यांना घेऊन यायचा, कशासाठी घेऊन कसं आलात? होतं, जर असं बाहेर गेलो तर नाही का, म्हणजे आपण आपल्याला नुसती आवड असून उपयोग नाही, घरातल्यांना पण त्याची आवड असावी. आपण काय कंटिन्यू घरी नसतोय. जर घरातल्यांना आवड नसेल तर ते तिकडे बघणारच नाहीत ना. घरातल्यांनाही आवड असेल तर आपल्याला ते मागचं जरी केल्या भविष्यात एखादी गाय दारात असेल तर त्याचं टेन्शन राहणार नाही. घरातल्यांना पण त्याच्याबद्दल आपुलकी किंवा माहिती असणं गरजेचंच राहतंय माझ्या मते. नुसता एकट्याने म्हणून किंवा मी करतो म्हणून उपयोग नाही. सगळ्यांनी लक्ष दिलं तर ते व्यवस्थित होऊ शकतात. तुम्ही आता बळजबरीनं चला म्हणताय का, तुम्ही शिकवायचं म्हणून चला म्हणताय का, ते त्यांना नाही. सवय? नाही, ही जमानानं झाली. बर. बळजबरी ह्या काय गोष्टी बळजबरी करण्यासारख्या नसतात. आणि एकदा आमच्या घरी पहिल्यांदा कसं आता वेल एज्युकेटेड असल्यामुळं बाकीच्या जनावरांबद्दल ह्याच्याबद्दल काय एवढं हे नसतंच. पण घरी गाय घेतल्यापासून थोडस आहे म्हणजे नाही का, म्हणजे आपुलकी वाटते किंवा गेल्यावरती नाही का, घरी असलं की गायच्या जवळ जाणं, मग ती लगेच जवळ येते, तोंडावरून हात फिरवणं किंवा पाठीवरून हात फिरवणं, ह्या गोष्टी, आणि त्याच्यामुळं अटॅचमेंट जुळतच जाते नाही का. ठीक आहे. चांगली गोष्ट आहे की बाबा आपण समाजात वावरत असताना पाठीमागे तिला संगोपन कोणीतरी केलंच पाहिजे, प्रेम वाढलं पाहिजे, त्यामुळे त्यांना पण अनुभव आला पाहिजे, धाडस वाटली पाहिजे, एक आनंद वाटला पाहिजे. त्या बरोबर आहे. दृष्टिकोनातून तुम्ही घरच्यांना सुद्धा सर्वेसाठी म्हणा, अभ्यासासाठी म्हणा, भेटीसाठी घेऊन जाताय, एक आनंदाची गोष्ट आहे. तर मंडळी, ही खरंच गोष्ट खूप महत्वाची आहे. कारण आज खिलार संगोपन करताना अनेक अडचणी येतात, त्यातली एक महत्वाची अडचण आहे संगोपनाची. आणि सगळेजण घरात बसूनच संगोपन करून जमत नाही, त्याला समाजात सुद्धा फिरावं लागतं. आणि समाजात फिरायला गेल्यानंतर पाठीमागं कोणीतरी बघणारं असावं, तर त्या बघणाऱ्याचा अंतकरण सुद्धा त्या प्रेमाचं असावं लागतं. आणि ते अंतकरण तयार करण्यासाठी आपल्या जोडीदाराला म्हणा, जो XYZ पाठीमागं संगोपन करणार आहे, तर त्याला सुद्धा आपल्या सोबत एक आनंद वाटावा, अशा गोष्टी घडवल्या जाव्यात आणि जातायत, तर त्यांच्याकडून ते असं घडलेलं आहे. तर दुसरा भाग असणार आहे, त्या भागातून जे पाठीमागं पाठबळ देतायत, तर त्यांच्यासाठी तो व्हिडिओ असणार आहे. आणि आज आपण काय विचार करतोय आणि कॅमेऱ्याच्या समोर आलेले व्यक्तिमत्व काय विचार करतात, तर बऱ्याच व्यक्तिमत्वांचं अपेक्षा आहे किंवा बऱ्याच महिलांचा अपेक्षा किंवा पाठीमागे जे आधार देतात त्यांची अपेक्षा आहे की राज, खरंच तुम्ही आमच्या घरी यावं आणि आज आमची पण मुलाखत घ्यावं, मला पण व्यक्त व्हायचं आहे. आहेत रेकॉर्डिंग स्वरूपात आपल्याकडे पुरावेत, पण अंतर खूप असल्यामुळं किंवा योग अजून आलेला नाही, त्यामुळं मला तिथपर्यंत जाता आलं नाही.
मात्र ज्यांच्या नशिबात ज्यांच्या आयुष्यात योग आलाय व्यक्त व्हायचा, किंवा खरंच देशी गाय म्हणजे काय, किंवा तिच्यासाठी का झटपटायचं, किंवा काय फायदा होणार आहे, तर योगायोग म्हणावं लागेल की ठरलेलं काही नसताना की जगाला ज्यांना खरंच अपेक्षा आहे की मला संदेश द्यायचा आहे पण वेळ जुळून येत नाही, पण मनात काहीच नाही, मात्र त्यांच्याकडून एक संदेश जाणार आहे, तर ती वेळ कॅच करून मी जगापुढं मांडतोय. मग ती फॅमिलीला ऐकताना म्हणा, किंवा समाजात ऐकताना म्हणा, मित्रमंडळमध्ये ऐकताना म्हणा, एक वेगळं फील होणार आहे. आणि यातून काय होणार आहे की एखाद्याची भावना तयार होणार आहे की आपण पण एक देशी गाय सांभाळूया आपल्या आरोग्यासाठी. आरोग्याचा अर्थ कधी कळतो, उतरत्या वयाला लागल्यानंतर मेडिकल आणि डॉक्टर तुमच्या खिशातले पैसे भरपूर घेतात ना, जेवढं बिलावरती तुम्ही आकडा टाकता ना, तो आकडा देताना देशी गायीचं महत्व समजणार आहे. मग तेव्हा आकडा तुम्ही गपचूप देतात, त्याच्या अगोदर आकडा दिलेला चांगला. ठीक आहे, दुसरा भाग खूप महत्वाचा असेल आणि दुसरा भाग पण सुद्धा अनुभवायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.